ए लाडू आम्ही जातो घरी. नको, माझा किल्ला तोपर्यंत होत नाही तोपर्यंत थांबा. कधी होणार तुझा किल्ला? आम्हाला जायचंय घरी. होतोय होतोय, थांबा जरा. होय करा. जरा म्हणून हाऊस करायला गेलं की लगी पोटात टाकताय यांच्या. असलं जमत नाही आपल्याला पोटात. अहो आता कुठं मजा यायली होती आम्हाला, लगी घरी परत आणलं. रानादन वहिनीचं बिनसलं होतं, बघितलंच नव्हतं. तेच तर, आता त्यांच्यावरच समजा आयुष्य ठरतंय हो आपलं. आणा बरं इकडं आमची शॉपिंग. असल्या बॅगा कशा पकडायच्या ते माहित बी नाही तुम्हाला. मगापासून माझ्याकडे कशाला दिल्यास? असू द्या. हा चल किल्ला बनवायला जावा. चल कवाचा वाट बघायला आम्ही. अरे म्हणून तर आलोय लवकर. चल. अरे काय अजून किल्ला बांधून झाला नाही तुमचा? अहो लाडूला किल्ला जमना आणि आम्ही करतो म्हणल्यावर आम्हाला पण करू दे ना. आम्ही काय किल्ला बिघडवणार आहे वय? काय रे लाडू, अरे तोच आहेत नव्ह तुझं? सनिदा हा? तेवढ्याला किल्ला बांधून द्या म्हणजे आम्ही घरी जायला मोकळं. हा असं म्हणतोयस? उठ उठ इकडे. तू एवढं घेऊन बसलाय सगळं इथं. आण तिकडे हे दीदी. ते शिवाजी महाराजांना आणल्या. असं आहे काय? थांब जरा. ते ना रानात आणि वहिनी कुठे गेल्यात? वर. सनिदा अहो रानादानं काय तर नवीन गोळ घातलेला दिसतोय. मग अशी वहिनी आल्या आणि लगेच वरती गेल्या. रानादा पण आला आणि वरती गेला. काय झालं का नाही किल्ला? मी बघ म्हणत होतो तू तसंच गेल्यावर. आता आलोय का नाही? आता बघायच तू. उठ उठ बस इकडे. रानादा त्याचं गणित सोडू बाबा म्हणजे आम्ही घरला जाय मोकळं. बघ राणा सूरज, अरे धन्वंतरीची पूजा करायची वेळ झाली, चला आटपा लवकर. वय लाडूचा किल्ला झाला की झालं? राणादा तू बारक्यापणी किल्ला बनवत होतास? अरे ही काही विचारण्याची गोष्ट आहे का? अरे लय बारीक किल्ला बनवायचो मी. आणि काका बोका तू? मी तर लयच बारीक किल्ला बनवायचो. अरे दोघांचा बी एकच किल्ला असायचा. अगं तेच ते, पण माझा हात लागला की किल्ला कसा आहे एकदमच भारी होऊन जायचा ग. लय छान आहे. माझा हात लागला की किल्ला बिघडायचा वय असं नाही. पण आयडिया कुणाची? माझी. मग किल्ला कोणाचा भारी? माझा किल्ला भारी असं सांगायला लागलो. पण किल्ला मीच बनवायचो ना. अरे पण माझी आयडिया होती की. लय छान झालाय तुला स्वतःच्या फुसारख्या. हे लाडू चला आपण डोंगरावरचा किल्ला बनवूया. चल. किल्ला डोंगरावरच असते की मग. बसा. असं काय नाही. ते भुईवरचा किल्ला बी बघितलाय मी. चला मी काय म्हणतो, या टायमाला पाण्यातला किल्ला बनवायचा का? पाण्यातला करूया. चला आपण डोंगरावरचा किल्ला करायचा. पाण्यातला? डोंगरावरचा. पाण्यातलाच. डोंगरावरचाच होणार. पाण्यातच करायचा. आणि ती पाणीकडे पाण्यातलाच करायचा किल्ला करायचा. थांबा, तुमचं तुम्ही ते किल्ला नंतर ठरवा. आम्ही लय आंबलोय. चला. हे बघ, डोंगरावरचा किल्ला सगळीच बांधतो. पाण्यातला किल्ला लय भारी आयडिया. जसा राणादा मला पाण्यातला किल्ला पाहिजे. आपण डोंगरावरचं बनवू. नाही, पाण्यातला एक किल्ल्याच्या आयडिया भारी आहे. डोंगरावरचं बनवू की आपण. चला चला डोंगरावरचं बनवू. चला पाण्यातला डोंगरावरचं बनवूया आपण. चला. काय काय आपल्या आपण तयार बांधलंय. लहानपणापासूनचा अनुभव आहे. हा बरोबर. थांब, स्वतःच येते पाण्यातला किल्ला बांधायचा. हा होय तुमचं झालं. आता करायचं का किल्ला? चला सुरू करूया. चला चला डोंगरावरचा किल्ला बनवू आपण. चला. अरे चला की. बरं ठीक आहे. पाण्यातला तर पाण्यातला. थांबा आपण करू. महादू दादा. हा हे सगळं लावायचंच आहे ना? होय.
देवा, राणाजी आणि घरातल्या सगळ्यांना चांगलं आरोग्य लाभू दे. लाडू घे, ये. खायचं असतं ते. चला आता मी मस्त जेवणाची तयारी करते. चल लाडू. कुणाचं सखी, अजिबात उचलू नका. अहो दुपारचं ठीक होतं, पण आता उचलायला काय हरकत आहे? काहीतरी काम असेल. नाही, त्यांच्या कामापेक्षा आपल्याला आपली दिवाळी महत्वाची. तुम्ही फोन करत होता तेव्हा त्यांनी घेतला काय? नाही ना. मग आता तुम्ही बी घेऊ नका. हो, पण काही महत्वाचं काम असेल तर, आणि नेमकं तुमच्या कुस्तीबद्दल असेल तरी बी नाही. आणि कुस्ती आली की मी समजा विसरून जातो असं तुम्हीच म्हणताय ना. हे बघा, आता फक्त आपल्या घरातली माणसं आणि दिवाळी एवढंच ध्यानात ठेवायचंय मला. अगो बाई, मुंबईला गेल्यापासून राणा भाऊजींमध्ये लईच बदल झाला बाबा. कुस्तीचा विषय न ग म्हणाले म्हणजे काय? हो नाही वहिनी, मग कुस्ती प्यारीच आहे मला, पण आता ते विषय नको असं म्हणायचं होतं. पण तुम्ही ते फोन उचलू नका. मी उचलते फोन, तुम्हाला देत नाही वाटलं तर? नाही नको. आपलं काय ठरलंय? फोन उचलायचा नाही. नाही म्हणजे नाही, माझ्यासाठी. बरं ठीक आहे, चला आता मी जेवणाची तयारी करते. तुम्ही आता जेवून घ्या आणि लवकर झोपा, उद्या सकाळी लवकर उठायचंय ना. तुम्ही म्हणशील तसं, पण किती बी फोन आला तरी उचलू नका. नाही घेत. हा. ठोकळा सखीचा फोन उचलायला नाही म्हणतोय, कुस्तीचा विषय पण नाही म्हणतोय. पक्क काय तर भानगड आहे ह्या माग. तेल द्या. करते रे बाबा. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे, घरच्या धन्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. लाडू काढता हात. नीट बस की. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे, लाडूला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. गोदाक्का गरम मन की लई थंडी वाजल्या. पैलवानाला कधी थंडी वाजते बाई? मला कुठं वाजते? गोदाक्का काका बोकाला थंडी वाजल्या. अरे लाडू, त्यांना कायमच थंडी वाजत्या, तू नका लक्ष देऊ. काय गोदाक्का लावायचं होतं की अजून? लाडू थंडी वाजायला. पाठ थंड राहू दे, पोट थंड राहू दे, धाकल्याला माझ्या उदंड आयुष्य लाभू दे. अंजली गोदाक्का द्या. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे,
घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. लाडू पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे. किती नको का आमच्या हाताला काय काटेत काय? नाही अम्मा दाताला लय गुदगुल्या. मग आमच्या नंदुडीच्या हातात जादू आहे. नंदुरी काकी एवढ्या सकाळी सकाळी थंडीचं कशाला उठलीस ग तू? पेशंट आहेस ना मग? हे पेशंटला दिवाळी नसती भाई. जाऊ बाई. अगं बाई तुमचं राहिलंच आहे नाही का? घ्या. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे, घरच्या धन्याला उदंड आयुष्य लाभू दे. पोट थंड राहू दे. थांब थांब थांब. अरे लाडू. अरे लाडू हे लाडू. काय पळतो रे? घ्या आता पाहिजे तेवढा उठलेला. होय की लाडू असा रस्त्याने निघाला का नाही घमघमाट सुटायला पाहिजे चांगला. आबा तुम्ही सांगा. लावू दे की दिवाळी आहे. लाव लाव लावा लावा. आता आबा म्हणले तर लावा. पोट थंड राहू दे, पाठ थंड राहू दे. आता आटपा लवकर, फराळाचा टाइम झालाय. भुका बी लई लागल्यात. पुरुष माणसं भुक्याजली असतील. दिवाळीचा पहिला फराळ तरी टायमात झाला पाहिजे. चला आटपा लवकर. राणा त्याला घे, चला आंघोळीला घेऊ. चला चला चला. आओ हळू आता पायाच बघा पहिले. अगं कावळं पोटात वरडून वरडून जीव चाललाय ग माझा. गप्प बस जरा, गप्प बस. अगं कावळं मरतील की. अगं मम्मी तू ठेवा गो धक्का. ठेव राधे. मम्मी हे बघ जरा शांत हो. समधी येऊ देत मग खा. काय हावऱ्यासारखं करायल्यास? हावऱ्यासारखं मग तिकडं माझी इस्टेट पेटता पेटे ना. मला जरा भूक लागले म्हणून म्हंटल तर रुबाब धावतीस. छान आहे ग साडी. हं. रुबाब धावतीस बाय. इकडचं सगळं झालं की जरा मला एक चक्कर टाकून बघू. आवडते ते. चल. वा हा वा. पतल्या लाडवाचा घमघमाट सुटलाय की. होय लाडू आज दणकवून खायचं काय? आणाल की आपल्या लोकांची शर्यत. चालते. आता लाडूला मस्त लाडू देणार आहे. हा
हो इनबाई तुम्ही पण बसा की. नाही नाही नग नग पुरुष माणसांचं होऊ दे मग आम्ही बायका बसू की मागणं. अहो आमच्या घरात पुरुष माणसं बाई माणसं असा भेदभाव नसतो. या नाही नाही राहू दे तुमचं होऊ दे. आबा माम्यांचं पोट भरलंय त्यांचा परा झालाय. नाही नाही कधी कधी तुम्ही खाऊन तोंड पुसलेलं बघितलं मी. काय झालं लाडू? मागच्या दिवाळीला पानं लय भारी दिवाळीला लाडू बनवलेले. त्या दिवाळीला पण बनवले असणार. लाडू अरे नाही या दिवाळीला नाही बनवले त्यांना खूप काम आहे ना म्हणून. तुला आला होता फोन? वय मला फोन आलता. मला म्हणलं या टायमाला लाडूसाठी लाडू बनवता येणार नाही तर तुम्ही मस्तपैकी लाडू बनवा लाडूसाठी. हा होय की होय. अरे म्हणूनच हे बघ गोदा काना आणि वहिनीनं लाडू बनवल्यात. खातो दणकून. नाहीतर एक काम करायचं काय तुझी आणि माझी शर्यत लावूया. हा हे बघ मग बाला लाडू तुला फडा हार तू घेऊन जा की. खरंच पण बा कुठे मला माहिती नाही. अरे राणादा आणि माऊला माहिती ते घेऊन जातील तुला. माऊ जायचं आपण. राणा मी फोन करतो तू घेऊन जा. अरे शेवटी बाप आहे भेटावंसं वाटत असणार. लाडू बी आठवण काढली त्याची. हा दोघांची भेट व्हायलाच पाहिजे. काय चालते लाडू आता दणकावून खा मग आपण लगेच तुझ्या बाला जाऊन भेटू. हा खा खा लवकर खा. चालतंय.